नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जयश्री सूरज रेसिपीमध्ये आपण बघूया व्हेजिटेबल राईस कसा बनवायचा. सर्व व्हेजिटेबल टाकून हेल्दी, टेस्टी आणि त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, बटाटा, वांग, शिमला मिरची, वाटाणा, लसूण अद्रकची पेस्ट, लसूण अद्रक कोथिंबीर टाकली आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो. आपण आता तेल टाकूया. एकदम झटपट होणारा तेजपान, लवंग, मिरे, इलायची आपल्याकडे जे अवेलेबल असेल तेच टाकू आपण. मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, मीडियम आकाराचे 2 कांदे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे. लसूण अद्रकची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. वाटाणा, शिमला मिर्च, वांग, बटाटा सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर थोडीशी चवीपुरती, नंतर परत टाकायची आहे कोथिंबीर. आपल्याला आपण कोबी दाखवला नव्हता, कोबी पण टाकायचा आहे थोडासा. आपल्या घरात जेवढ्या भाज्या अवेलेबल असतात त्या सगळ्या टाकू शकतो आपण थोड्या थोड्या. लाल मिर्च पावडर, बिर्याणी मसाला, सुहाना 5 वाला पुडी. जास्ती मसाले टाकायचे नाही, झटपट होणारा मसाले भात आहे. व्हेजिटेबल मसाला राईस एकदम टेस्टी, हेल्दी, झटपट बनवू शकतो आपण. भाजीला काही नसल्यास आपण हाच भात बनवून सर्वांना देऊ शकतो. मसाला राईस. हळद अर्धा चमचा. त्यामध्ये आपण 2 वाटी तांदूळ घेणार आहोत, त्यामुळे आपण 3 ग्लास पाणी टाकायचं आहे. एका वाटीला 1 ग्लास पाणी असतं. थोडंसं जास्ती पाणी टाकायचं आहे त्याला. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. तुमच्या तांदळाच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. मी एका वाटीला 1 ग्लास पाणी टाकते आणि थोडंसं जास्ती टाकत असते. आता 2 वाट्या तांदूळ घेऊया आपण. ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 2 वाट्या तांदूळ. वाटी बघू शकता तुम्ही, वाटीचा अंदाज. वाटी एवढ्या साईजची घ्यायची आहे. ते स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. त्यानंतर रसा चांगला उकळल्यानंतरच त्यामध्ये ते तांदूळ टाकायचे आहे. आपलं पाणी छानपैकी एकदम टेस्टी राईस होतो हा. तुम्ही घरी करून बघा, कमेंट करून सांगा मला. एकदम टेस्टी, हेल्दी आहे एकदम. लहान मुलं अशा भाज्या खात नाही. मसाला राईस, व्हेजिटेबल मसाला राईसमध्ये मुलं आवडीने भाज्या खातात. बघू शकता. वरती शिजवायचा, झाकण लावलेलं नाही मी. झाकण लावल्या सर्व पाणी बाहेर येतं झाकणाच्या, त्यामुळे तो असं वरती शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे त्यातलं पाणी सर्व भातामध्ये मुरतं. आपलं सर्व पाणी नाही तर बाहेर येऊन जातं शिट्टीतून. आपण त्याला असा हलवत राहायचं आहे. 5-10 मिनटानंतर आपला राईस एकदम छानपैकी बघू शकता तुम्ही, एकदम छान झालेला आहे. व्हेजिटेबल मसाला राईस तुम्ही घरी करून बघा, एकदम छान टेस्टी होतो. तुमच्या मुलांना खाऊ घाला आणि मला सांगा कमेंट करून की राईस कसा झाला आहे. आता आपण डिशमध्ये सर्व करूया. अशा पद्धतीने राईस बनवा, खूप छान टेस्टी. त्यामध्ये बिर्याणी मसाल्याची चव खूप छान येते. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.